महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावात कोकणांच्या हिरव्यागार डोंगरामध्ये वसलेलं होतं आंबोली. नावाप्रमाणेच तिथं आंब्याची बाग, नाल्याचं पाणी आणि पावसाची सर असं हे गाव. इथं राहत होता आदित्य. वय 26, उंच, सडपातळ, गडद डोळे आणि चेहऱ्यावर नेहमी एक गोड हसू. तो मुंबईत एका IT कंपनीत काम करायचा, पण गेली 5 वर्षे गावी आला नव्हता. आता त्यांच्या आजीच्या आजारपणामुळे तो परत गावी आला होता. मुंबईच्या गजबजाटात नंतर अंबोलीची शांतता त्याला काही वेगळीच वाटत होती. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तो जुन्या आठवणीत हरवला. गावातले ओळखीचे चेहरे, हिरवी शेतं, पावसाचा वास आणि तिथंच उभी होती तान्या. तान्या ही त्याची बालपणची सर्वात जवळची मैत्रीण. तिचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीशी झालं होतं, पण तिला आता घटस्फोट मिळाला होता आणि ती पुन्हा आईच्या घरी परत आली होती. आदित्यला हे माहीत नव्हतं. ते दोघं एकमेकांना पाहताच काही क्षण थबकले. गेली 10 वर्ष एकमेकांना न पाहिलेले, पण त्यांच्या डोळ्यात ती जुनी ओळख होती. आदित्य, तान्याने हसत विचारलं. तान्या, तू? आदित्यचा आवाज थरथरला. मी परत आले, कायमची. तिच्या डोळ्यात एक वेदना होती, पण तिच्या हसण्यात तीच जुनी चमक होती. आदित्यला एका क्षणी जाणवलं, तो तिच्यावर अजूनही प्रेम करतो. ते प्रेम कधीच मेलं नव्हतं, फक्त दबलं होतं. पुढच्या काही दिवसात आदित्य आणि तान्या पुन्हा जवळ आले. दररोज सकाळी ते शेताच्या वाटेवर भेटायचे, गप्पा मारायचे, हसायचे. तान्याच्या मुलीला अन्वी, वय 5 वर्ष, सोबत आदित्य खेळायचा. अन्वी त्याला आदित्य काका म्हणून हाक मारायची. एका दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली. आदित्य आणि तान्या आंब्याच्या झाडाखाली उभे होते. पाऊस इतका मोठा होता की तिथून हलणं शक्य नव्हतं. तान्याचे केस भिजले होते, तिचा चेहरा पावसाने ओला झाला होता. आदित्यने त्याचे जाकीट काढून तिच्या डोक्यावर धरला. तू अजूनही तसाच आहेस, नेहमी माझी काळजी घेतोस, तान्या म्हणाली. तू अजूनही तशीच आहेस, पावसात भिजणारी, आदित्यने हसत उत्तर दिलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललं. आदित्यने हळूच तिचा हात पकडला. तान्याने मागे न घेता त्याच्या बोटांना आपली बोटं गुंफली. तान्या, मला एक गोष्ट सांगायची आहे. 10 वर्ष जेव्हा तू लग्न करून गेलीस तेव्हा माझं हृदय तोडलं होतं, पण मी तुला कधीच सांगितलं नाही, कारण तू सुखी होतीस. आदित्यने तिच्या डोळ्यात बघत सांगितलं. तान्याच्या डोळ्यात पाणी आलं. आदित्य, मी वेडी होती. समाजाच्या दबावाखाली लग्न केलं, पण त्या निर्णयाचा मला दररोज शिक्षा भोगावी लागली. तुला सोडून दुसऱ्याशी लग्न करणं ही माझी सगळ्यात मोठी चुकी होती. तिचा आवाज थरथरला. आदित्यने तिला हळूवारपणे आपल्या जवळ ओढलं. त्यांचे होठ जवळ आले, पण त्याआधीच तान्याने मागे सरकत म्हटलं, नाही आदित्य, आपण हे करू शकत नाही. मी एक आई आहे, माझी अन्वी आहे. आदित्यने तिला समजावलं. तान्या, मी तुझ्या भूतकाळासाठी नाही, तर तुझ्या भविष्यासाठी इथं आहे. अन्वी, माझ्यासाठी माझी मुलगीच आहे. तान्या रडली, पण तिच्या अश्रूमध्ये आश्वासन होतं. पाऊस मंदावला आणि थोड्याच वेळात ऊन पडायला लागलं. इंद्रधनुष्य आकाशात उभं राहिलं, जणू निसर्ग त्यांच्या नात्याला आशीर्वाद देत होता. पण प्रत्येक गोष्टीप्रमाणे इथेही अडथळे आले. तान्याचे वडील रमेशराव खूप रूढीवादी होते. त्यांना आदित्यची जुनी ओळख होती, पण ते त्याला हलका तरुण समजायचे. शिवाय त्यांना आपल्या मुलीचं दुसरं लग्न कसं पटणार, गावातल्या लोकांना काय म्हणायचं. एके दिवशी रमेशरावांनी आदित्यला बाजूला नेऊन सांगितलं, आदित्य, तुला माहित आहे ना आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा. माझ्या मुलीचं नुकतंच लग्न मोडलं. आता तू तिला प्रेमाचं बोलतोस म्हणजे समाज काय म्हणेल. आदित्य म्हणाला, रमेशराव, मला तुमचा आदर आहे, पण समाजाच्या भीतीपेक्षा माझ्या प्रेमाची ताकद मोठी आहे. मी तान्याला दुखावणार नाही, तिची काळजी घेईन. अन्वीला माझं पूर्ण संरक्षण मिळेल. रमेशराव चिडले. तू माझ्या घरात पाय ठेवू नकोस. उद्यापासून तान्याला हे समजलं तेव्हा ती फार दुःखी झाली. ती आदित्यला म्हणाली, आदित्य, मी तुझ्यामुळे माझ्या बाबाशी भांडू शकत नाही. ते एकटे आहेत, आई नाही. आदित्य म्हणाला, मी तुला
त्यांच्यापासून दूर नेईन, पण आधी त्यांना समजवूया प्रेमाने, संयमाने. त्या रात्री आदित्य आणि तान्याने ठरवलं की ते हार नाही मानणार. पण त्याच दरम्यानच गावातल्या काही चार चौघांनी त्यांच्याबद्दल चर्चा सुरू केली. कोणी म्हणतं ही मुलगी दुसरं लग्न करायला निघाली, तर कोणी आदित्य तिकडचा शहरी मुलगा कसा पटेल गावात. एके दिवशी अन्वी शाळेतून आली आणि तिने आदित्यला विचारलं, काका मला एका आई बाबासारखं प्रेम हवंय. माझे बाबा दुसरीकडे गेले आहेत, पण तुम्ही माझे नवे बाबा होऊ शकता का? आदित्याला हृदयस्पर्श झाला. त्याने तिला उंचावलं आणि उचलला आणि म्हणाला, हो बेटा, मी तुझ्यासाठी नेहमीच आहे. त्या दरम्यान त्याची एक जुनी मैत्रीण मीरा गावी आली. मीराला सगळं माहित होतं. तिने तान्याला सांगितलं, त्यांना एक गोष्ट सांगू, आदित्यने 10 वर्षापूर्वी तुझ्यासाठी नोकरी सोडायची तयारी केली होती. त्याच्या आईला त्याने सांगितलं होतं की तान्या जर नाही मिळाली तर मी कधीच लग्न करणार नाही. त्याचं प्रेम खरं होतं, एकतर्फी नव्हतं. तान्या हे ऐकून स्तब्ध झाली. तिला खरंच कळलं की आदित्य किती मोठा माणूस आहे. तिने दावेत जाऊन आदित्यला मिठी मारली. मला माफ कर आदित्य, मी 10 वर्ष वाया घालवली, पण आता मी नाही सोडणार तुला. आदित्यला तिच्या अश्रूंचं कारण कळलं. तो हसला आणि म्हणाला, तान्या, मी नेहमीच तुझा होतो, आता कायमचा. आदित्यने रमेशरावाशी पुन्हा बोलण्याचं ठरवलं. त्याने एक दिवस त्याच्याकडे जाऊन नम्रपणे सांगितलं, रमेशराव, मी तुमच्या मुलींचा आदर करतो, तिचं प्रेम करतो. मला माहित आहे की समाज काय म्हणेल, पण तुमची मुलगी सुखी असेल हे मला माहित आहे. अन्वीला एक आदर्श वातावरण मिळेल. मी तुम्हाला वचन देतो, गावातलं कोणीच त्यांच्यावर बोट उचलू शकणार नाही. रमेशराव गप्प राहिले. काही वेळाने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आदित्य, मी माझ्या मुलीला दुसऱ्याच्या घरी पाठवलं होतं आणि तिथे तिला त्रास झाला. मला तिची काळजी वाटते, पण तुझ्यावर विश्वास आहे. पण अट आहे, लग्न हे गावातच होईल, सोप्या पद्धतीने. आदित्यने आनंदाने होकार दिला. गावातल्या मंदिरात त्यांचं 7 पारंपरिक लग्न ठरलं. निमंत्रण पाठवली गेली. आदित्यच्या मुंबईतील मित्रमैत्रिणी आले. त्याच्या मैत्रिणी आल्या. अन्वीने आदित्यला बाबा म्हणून हाक मारायला सुरुवात केली. लग्नाचा एक दिवस आधी गावात मोठा पाऊस झाला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश निरभ्र होतं. जणू निसर्गाने स्वतः त्यांच्या लग्नाला आशीर्वाद दिला. लग्नाच्या दिवशी आदित्यने तान्याच्या डोळ्यात बघत म्हटलं, 10 वर्षापूर्वी मी तुला गमावलं, पण आज मी पुन्हा मिळवलं. ही वेळ मी कधीच जाऊ देणार नाही. त्याने हसली आणि म्हणाली, प्रेमाचा पहिला पाऊस कोणत्याही हंगामात येऊ शकतो. आपल्यासाठी तो आज आला आहे. त्यांनी एकमेकांना फुलांची माळा घातली. अन्वीने आदित्यला जोरात मिठी मारली आणि म्हणाला, बाबा. त्या क्षणी संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. रमेशरावाच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आता आनंदाचे होते. लग्नानंतर काही महिन्यांनी आदित्य, त्यांना आणि अन्वी मुंबईला गेले. आदित्यला नवी नोकरी मिळाली होती. त्यांनी एक छोटस सुंदर घर घेतलं. अन्वीला नवी शाळा मिळाली. पण एके दिवशी आदित्यला एक अनोळखी पत्र मिळालं. त्यावर फक्त एवढं लिहिलं होतं, तान्या आणि आदित्य, तुमचा विजय मोठा आहे, पण ही कथा इथेच संपते असं समजू नका. तुमच्यापैकी कोणीतरी अजूनही काहीतरी लपवतंय. अन्वीचा भूतकाळ फक्त सुरुवात आहे. मी पुन्हा भेटेन. पत्रात कोणाची सही नव्हती. आदित्यने घाबरून तान्याला विचारलं, तान्या, हे पत्र कोणाचं आहे? अन्वीबद्दल काही तू लपवलं आहेस का? तान्याचा चेहरा पांढरा पडला. तिच्या डोळ्यात भीती होती. ती काहीच बोलली नाही. हे पत्र कोणाचं होतं? अन्वीच्या भूतकाळात काय रहस्य आहे? त्यांना काय लपवते? आणि या नव्या धोक्याला तोंड कसं द्यायचं? मुंबईच्या त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये रात्रीचे 11 वाजले होते. बाहेर पावसाची हलकी सर सुरू होती. खिडकीतून थंड वारा येत होता. पण आदित्य आणि त्याने यांच्या मनात मात्र झंझावात सुरू होता. हातातलं ते पत्र, पिवळसर कागद, साधे अक्षर आणि त्या धमकीच्या ओळी त्यांच्या समोर टेबलावर पडलं होतं. तान्याचा चेहरा पांढरा पडला होता. तिचे हात थरथरत होते.
तिने आदित्यकडे पाहिलं, पण तिच्या डोळ्यात भीती आणि अपराधीपणा यांचं मिश्रण होतं. तान्या, मला सत्य सांग, हे पत्र कोणाचं? अनुबद्दल काय आहे जे तू मला लपवतस आहे? आदित्यचा आवाज गंभीर पण प्रेमळ होता. तान्याने खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आदित्य, मी तुला एक गोष्ट सांगायची होती, पण वेळ मिळाला नाही. अन्वी, ती माझी खरी मुलगी नाही. आदित्य स्तब्ध झाला. म्हणजे अन्वी माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, नीता. ती माझी कॉलेजमधली सर्वात जवळची मैत्रीण. तिचं लग्न झालं, पण तिचा नवरा अत्याचारी होता. नीताला कॅन्सर झाला. मृत्यूपूर्वी तिने मला हात जोडून विनंती केली की मी अन्वीला माझ्या मुलीसारखं वाढवावं. तिने कोणालाच सांगितलं नाही, फक्त मला. मी तिचं वचन पाळलं. अन्वीला माहित नाही की मी तिची खरी आई नाहीये. आदित्यने तिला जवळ घेतलं. तान्या, तू मोठं काम केलं आहेस, पण हे पत्र कोणाचं? तान्या क्षणभर थांबली. हा नीताचा नवरा असावा, अरुण. तो सध्या तुरुंगातून बाहेर आलाय. त्याला कळलं असेल की अन्वी माझ्याकडे आहे. तिला परत मिळवायचं असेल त्याला. आदित्यच्या चेहऱ्यावर संकल्पाची रेषा उमटली. मग आपण त्याला कधीच अन्वीला स्पर्श करू देणार नाही. अन्वी झोपली होती. तिच्या खोलीत गळून स्वप्न पाहत होती. तिला काही कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यावर संकट कोसळणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दाराची बेल वाजली. आदित्यने दार उघडलं तर समोर उभा होता एक उंच, धाकटा, बिघडलेल्या मिशा असलेला माणूस. त्यांच्या डोळ्यात धोका होता. मी अरुण, अन्वीचा बाबा. तिला माझ्यासोबत न्या, तो थेट बोलला. आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, अरुण, मला माहित आहे तू कोण आहेस. अन्वी आता या घरात सुखी आहे. तू तिला दुखावलं आहेस. भूतकाळात मी तिला तुझ्याकडे पाठवणार नाही. अरुण हसला. तो हसतोस? मी तिचा बाप आहे. कायदा माझ्या बाजूने आहे. कोर्टात भेटू. तो निघून गेला, पण त्याच्या शब्दांनी संपूर्ण घरात दहशत पसरवली. तान्या घाबरली. आदित्य, मी अन्वीला गमावू शकते का? तू गमावणारच नाहीस ना. मी मी आहे ना तुझ्यासोबत. आपण या लढाईला समोर जाऊ. पण आधी अन्वीला सत्य सांगणं गरजेचं आहे. त्या रात्री आदित्य त्यांना दोघांनी अन्वीला जवळ बसवलं. तिला हळूहळूपणे सत्य सांगितलं. अन्वी तुझी खरी आई नीता होती. ती खूप चांगली होती. तिने तुला माझ्याकडे सोपवलं कारण तिला तू सुखी व्हावी असं वाटत होतं. मी तुझी खरी आई नसली तरीही मी तुझ्यावर खऱ्या आईसारखं प्रेम करते. तान्याने तिला मिठीत घेतलं. अन्वी थोडी गप्प राहिली. मग म्हणाली, मला माहित होतं मम्मी. मी नीता आईचा फोटो पाहिले होते तुझ्या जुन्या अल्बम मध्ये. पण मला तू आवडतेस. तू माझी रिअल मम्मी आहेस. तान्या रडली. आदित्यने दोघींना मिठीत घेतलं. तू माझी लेक आहेस अन्वी, आणि मी तुझा बाबा. आदित्य म्हणाला, कोणीही तुला इथून नेऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी आदित्य वकिलाकडे गेला. वकिलाने सांगितलं, अरुणाचा केस कमकुवत आहे कारण त्याच्यावर अत्याचाराचे गुन्हे आहेत, पण तो अन्वीचा जैविक पिता असल्याचे त्याला कस्टडी मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला नीताची वसियत हवी, ज्यात तिने अन्वीचा पालकत्व तान्याला दिलं असेल. आदित्यने नीताच्या जुन्या कागदपत्राचा शोध घेतला. अखेर तान्याला नीताने दिलेली एक चिठ्ठी सापडली, ज्यात नीताने स्पष्ट लिहिलं होतं, अन्वीचे पालकत्व मी तान्याला देत आहे. तीच ती खरी आई. ही चिठ्ठी कोर्टात पुरावा म्हणून सादर केली. एक दिवस आदित्यने डिटेक्टिव्ह लावून अरुणबद्दल चौकशी केली. त्याला कळलं की अरुण तुरुंगातून बाहेर आल्यावर बेरोजगार आहे. त्याच्यावर दुसरेही गुन्हे आहेत. तो अन्वीला घेऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. आदित्यने हा सगळा माहिती कोर्टात सादर केली. तसेच तान्याच्या सोबतच्या आधाराची, तिने अन्वीला दिलेल्या प्रेमाची अनेक उदाहरण दिली. अन्वी स्वतः कोर्टात आली आणि म्हणाली, माझी आई तान्या आहे. बाबा आदित्य आहेत. मला दुसरीकडे जायचं नाही. तिच्या शब्दांनी
कोर्टरूम गप्प बसली. कोर्टाने अरुणाचा दावा फेटाळला. अन्वीचं पालकत्व तान्या आणि आदित्य यांना देण्यात आलं. अरुणवर इतर गुन्ह्याचीही चौकशी सुरू झाली. त्या निकालानंतर आदित्य, तान्या आणि अन्वी तिघही आनंदाने भारावले. त्यांनी एकत्र जेवण केलं, पावसात नाचलं आणि नव्याने आयुष्याची सुरुवात केली. अन्वी आदित्याला म्हणाली, बाबा आता आपण सगळे कायमचे एकत्र राहू ना. आदित्यने तिला उचललं आणि म्हणाला, हो माझी लेक, कायमचे. तान्याने आदित्यचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात कृतज्ञ होती. आदित्य, तुझ्याशिवाय मी हे करू शकले नसते. तान्या, प्रेमात कधीही अडथळे येतात, पण आपण एकत्र आहोत तेच खरं सुख आहे, आदित्य म्हणाला. काही महिन्यांनी आदित्यला नवी नोकरी मिळाली. त्यांनी एक छानसा बंगला घेतला, थोडीशी बाग, एक छोटंसं स्विमिंग पूल आणि अन्वीसाठी मोठी खोली. तान्याने आपली छोटी बेकरी सुरू केली. अन्वी नवीन शाळेत गेली. आदित्य आणि तान्या यांनी पुन्हा एकदा हळूहळू एकमेकांशी जोडले गेले. त्यांचं प्रेम आता अधिक पक्क झालं होतं, कारण त्यांनी एकत्र अडचणींना तोंड दिलं होतं. एके रात्री आदित्यने तान्याला गार्डन मध्ये नेलं. तिथे फुलांचा सुगंध, चंद्राचा प्रकाश आणि शांत वातावरण होतं. तान्या, आपण अनेक वादळ पार केली, पण आज मला काहीतरी सांगायचंय. आदित्यने तिचा हात हातात घेतला. तान्या उत्सुकतेने बघत राहिली. आदित्यने खिशातून एक छोटीशी डबी काढली. तो एकट्याने गुडघ्यावर बसला. तान्या, तू माझं आयुष्य आहेस. अन्वी माझं हृदय आहे. मला पुन्हा एकदा माझी जीवनसाथी व्हायचं आहे का, कायमची. तान्याच्या डोळ्यात अश्रू आले. तिने होकार दिला. आदित्यने तिच्या बोटात अंगठी घातली. हो आदित्य, मी तुझी कायमची. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. अन्वी धावत आली आणि तीही त्यांच्यात सामील झाली. मी सर्वात सुखी मुलगी आहे, ती म्हणाली. काही दिवसांनी आदित्यला पुन्हा एक पत्र मिळालं, पण यावेळी ते धमकीचं नव्हतं, ते एका अनोळखी महिलेचं होतं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय आदित्य आणि तान्या, मी नीताची बहीण आहे. मला कळलं तुम्ही अन्वीला कसं वाढवलं. मी खूप आभारी आहे, पण मला अन्वीला एकदा भेटायचं आहे. माझ्याकडे नीताची काही गुपित आहेत. ती नीताच्या मृत्यूचं खरं कारण कदाचित अरुण नव्हे तर दुसरं कोणीतरी आहे. कृपया मला भेटा. स्मिता, आदित्य आणि तान्याने हे पत्र वाचलं. त्यांच्या चेहऱ्यावर नवीन प्रश्नचिन्ह उभी राहिली. नीताचं मृत्यूचं खरंच कसं झालं? अरुणाच्या मागे कोणी होतं का? आणि स्मिता कोण आहे? आदित्यने स्मिताला भेटण्याचं ठरवलं. ती एक साधी 40 वर्षीय महिला होती. तिने सांगितलं की ती परदेशात होती, पण परत आली. नीताने मला एक पत्र पाठवलं होतं मृत्यूचा एक आठवडा आधी. तिने लिहिलं होतं की जर तिच्यावर काही झालं तर तिचा मृत्यू साधा अपघात नाही. अरुणाच्या मागे कोणीतरी मोठं होतं. त्या व्यक्तीला अन्वीला मिळवायचं होतं, कारण अन्वीला नीताची प्रॉपर्टी मिळणार होती. आदित्यला धक्का बसला. म्हणजे अरुण हा फक्त एक साधन होता? हो, मुख्य व्यक्ती होती नीताची सावत्र. तिनेच अरुणला पैसे देऊन नीताचा छळ करायला लावला. आता तिला अन्वीला वापरून प्रॉपर्टी मिळवायची आहे. आदित्यला आता एक नवीन शत्रू सापडला, नीताची सावत्र आई सुभद्रा, एक श्रीमंत धूर्त स्त्री. तिने आदित्यला फोन करून सांगितलं, अन्वीला माझ्याकडे सोपवा, नाही तर तुझ्या कुटुंबाचा नाश करेन. आदित्यने ही गोष्ट पोलिसांना सांगितली. पोलिसांनी सुभद्राच्या घरावर छापा टाकला, तर तिला अनेक फसवणुकीच्या केसेस सापडल्या. तान्या घाबरली होती, पण आदित्य त्यांच्या बाजूने होता. त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, यावेळी आपण सगळे एकत्र लढू. अन्वी घरी होती तेवढ्या सुभद्रा एका झटक्यात आली. तिने अन्वीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, पण आदित्य आणि तान्या वेगळी झाले. अन्वी मोठ्याने ओरडली. शेजारी धावत आले. पोलिसांनी सुभद्राला अटक केली. अन्वी सुखरूप होती. सुभद्रावर गुन्हा दाखल झाला. अरुणाला आणि सुभद्राला शिक्षा झाली.
नीताची सर्व प्रॉपर्टी अन्वीच्या नावावर आली आणि तिचं पालकत्व आदित्य तान्याला कायमचे मिळालं. आता सगळं संकट संपलं. आदित्य तान्या यांनी एक छोटस लग्न समारंभ केलं. अन्वी त्यांच्या हातातली फुलांची बास्केट होती. त्या दिवशी पुन्हा पाऊस पडत होता. तिघही पावसात नाचत होते. आदित्य म्हणाला, तान्या, या सगळ्या अडचणींमधून प्रेम जिंकलं. तान्या म्हणाली, कारण आपलं प्रेम खरं होतं. अन्वी उड्या मारत होती, म्हणाली, आणि मी तर सगळ्यात आनंदी मुलगी आहे. त्या रात्री आदित्यच्या खिशात आणखी एक पत्र सापडलं. त्यावर लिहिलं होतं, तुम्ही वीर आहात, पण कथा अजून संपली नाही. आम्ही आहोत काही जुने दुश्मन. अन्वीची जन्माची खरी गोष्ट अजून कोणाला माहीत नाही. ती नेत्याची मुलगी नाही. तिचे खरे पालक कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर मला भेटा, नाहीतर अन्वीवर पूर्ण संकट येईल, असं दुसऱ्या पत्रात भेटलं. तर मित्रांनो, उरलेली कथा आपण नेक्स्ट कथेत पाहू. तोपर्यंत कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मनचलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. आपला मनचलचल. धन्यवाद मित्रांनो.